मित्रांनो नमस्कार. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडलेलं मराठी मातीशी नाळ असलेलं घट्ट नातं असलेलं अजित पवार हे वादळ अखेर शमलं आणि या वादळाच्या शमल्याच्या बरोबरच फरांदे बाबा यांनी व्यक्त केलेली त्यांची हादरवणारी भविष्यवाणी खरी ठरली आहे का? सविस्तर जाणून घेऊया. बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्याच मातीमध्ये शांत झाला. महाराष्ट्राला चटका लावून जाणारी गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणातला धुरंधर, राजकारणातला खडा शब्द, जनतेत रमणारा, शब्दाला जागणारा महाराष्ट्राचा धुरंधर नेता आज आपल्यातून हरपलाय. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आज सकाळी घटना घडली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या कानी पडली. आपल्यातील धुरंधर असे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेले. फरांदे बाबांनी भविष्यवाणी केली होती 2025-26 त्यांची भाकणूक ऐका. राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होईल, अनपेक्षित घटना घडतील आणि त्या घटना अशा असतील की त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं. जाणून घेऊया सविस्तर फरांदे बाबाची भाकणूक. सगळ्या घटनांमध्ये 2026चा जानेवारी हाच महिना सुरू आहे. आज तारीख आहे 28 जानेवारी आणि बुधवार. अजित पवार आपल्यातून निघून गेले. ही घटना कशी घडली, यामध्ये काय समोर आलंय ते आज समजून घेणं गरजेचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला. या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दादांना घेऊन जाणारा छोटे विमान जळून खाक आणि घरामध्ये दौऱ्यासाठी ते आले होते बारामतीला. विमानतळाजवळच ते विमान कोसळलं. त्यांचे 2 सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि अख्खा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकींचा निकाल पाहता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाबी काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमान प्रशासनाने सुरू केली. दरम्यान विमान कोसळणारा जवळच विमान बारामती विमानतळाच्या बाजूला कोसळलं आणि त्या विमानामध्ये अजित पवारांचं नव्हतं झालं. अजित पवार कोण होते? महाराष्ट्रातल्या छोट्या लहान मुलाला जर विचारलं तर अजित पवार महाराष्ट्राचे नेते होते. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते हे लहान मुलगा देखील सांगेल. अशी त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर होती. अजित पवार आज आपल्यातून निघून गेले. आज जाता जाता त्यांनी अनेक मेसेज सोडलेत. त्यातले महत्वाचे मेसेज म्हणजे एक, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरम्यान ते भाजपा विरोधामध्ये गेले. भाजपच्या विरोधात ते लढले. शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी दोघांनी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढल्या. अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या होत्या. शेवटच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं मनातील भावना व्यक्त केली होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली. याच निवडणुकी दरम्यान अजित पवारांचं स्टेटमेंट होतं की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. म्हणजे शरद पवारांना त्यांनी आपली सगळ्यात मोठं नेता म्हणून मानलं होतं. एकंदरीत जर विचार करायचा ठरला तर दोन्ही राष्ट्रवादी जाता जाता एकत्र आल्या आणि अजित पवारांनी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून गेल्यानंतरच आपला प्राण सोडला. हे देखील तेवढंच खरं आहे. असंही होत असतं, पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस, धुरंधर आणि हजरजबाबी माणूस, आपल्या पद्धतीने वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेला. कदाचित अजित हे एकमेव नेते होते सकाळी पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करायचे. उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड करत त्यांनी 2023ला बंड केलं आणि पुन्हा 42 आमदार आपले निवडून आणले. नेतृत्व प्रस्थापित करताना काकांपेक्षा अजित पवार कधी मोठे नव्हते नाहीत, पण जाता जाता अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद मात्र घेतला. राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये राजकीय गणित कशी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कुणाकडे जाईल, त्यावरती कोण मालकी हक्क लावणार, हे सत्तेत राहणार का सत्तेतून बाहेर पडणार, का राज्याच्या राजकारणात सगळ्या उलथापालथी घडत राहतील,
पण अजित पवारांचं असं जाणं हे धक्कादायक आणि इतक्या लवकर जाण्याची वेळ अजित पवारांची नव्हती. पण म्हणतात ना, काळ आणि वेळ जर सोबत आली तर मग कुणाचंच काही चालत नाही. विमान क्रॅश झालं आणि अजित पवार आपल्यातून गेले. फरांदे बाबांनी त्यांनी एक भविष्यवाणी व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भाकणूक अशी होती की राज्यातील राजकारणामध्ये किंवा ओव्हरऑल देशातील राजकारणामध्ये सर्वात मोठी उलथापालथ अटळ आहे. अनपेक्षित अशा घटना घडतील, सत्ता पालटली जाऊ शकते. या सगळ्या घडामोडींकडे जर एकंदरीत बघितलं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अजित पवारांसारखं एक मोठं नेतृत्व आपल्यातून निघून जाते आणि आपण आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं अजित पवारांना नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आपण करूया. परंतु मित्रांनो, घड्याळ कधीच दादांच्या मनगडावरून सुटलं नाही. अजितदादा गेले पण शेवटपर्यंत ते घड्याळ त्यांच्या सोबतच होतं. बारामतीत विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख फक्त त्यांच्या हातातल्या घड्याळावरूनच पडली. शब्द अपुरे पडतात. या महान नेत्याला आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, खरंच महाराष्ट्र तुमच्या प्रेमाला मुकला. धन्यवाद.